तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये समाजशास्त्राचा पहिला धडा समाजशास्त्राचा परिचय हा अभ्यासणार आहोत. या पहिले मी पार्ट 1 हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर पहिल्यांदा तुम्ही तो पाहून घ्या. आणि आज समाजशास्त्राचे स्वरूप हे आपण अभ्यासणार आहोत. तर समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा असून ती मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते. म्हणजे समाजामध्ये मानवाचे सामाजिक जीवन कसे असते आणि समाज कसा असतो याचे विस्तृत ज्ञान आपल्याला समाजशास्त्र या ज्ञानशाखेमध्ये मिळते. तर समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. समाजशास्त्राचे स्वरूप समजून घेण्यासाठी खालील मुद्दे पाहणे आवश्यक आहे. तर पहिला मुद्दा असा की समाजशास्त्र हे एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केले जाते. म्हणजे समाजशास्त्रामध्ये काय, तर जे सामाजिक तथ्य आहे, तथ्य म्हणजे सत्य, जे सामाजिक सत्य घटना आहेत त्याचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने समाजशास्त्रामध्ये केले जाते. हे शास्त्र केवळ आरामखुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारांवर आधारित नाही, तर निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. अनुभवाधिष्ठितता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. म्हणजेच काय, तर समाजशास्त्र हे फक्त असं विचार करून आणि चिंतन करून त्याचे नियम मांडले जाऊ शकत नाही. तर समाजशास्त्र हा विषय अभ्यासण्यासाठी निरीक्षण, प्रयोग, परीक्षण आणि वैज्ञानिक प्रक्रिया या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. आणि हे समाजशास्त्रमध्ये अनुभवाधिष्ठितता हे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. आता अनुभवाधिष्ठितवाद हे आपण पाहूया. या वैचारिक दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारेच साध्य करता येते. अनुभवाधिष्ठितवादानुसार ज्ञान हे संशोधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते. आता अनुभवाधिष्ठितवाद म्हणजे काय, तर अनुभवावर आधारित. आता कोणतीही गोष्ट अनुभवावर आधारित या समाजशास्त्रामध्ये असते. दुसरा मुद्दा आहे समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांताची निर्मिती करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जात होते, परंतु आता मात्र समाजशास्त्र हे केवळ एक सैद्धांतिक शास्त्र राहिलेले नाही, तर समाजशास्त्राच्या विविध शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेल्या असून त्यांचा समाजात मोठा उपयोग होत आहे. म्हणजेच समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे, तसेच ते एक उपयोजित विज्ञानही आहे. तर दुसरा मुद्दा समाजशास्त्राचा असा म्हणतो की समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. म्हणजेच समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. म्हणजेच समाजशास्त्रामध्ये काय, तर जुन्या सिद्धांत जे आधीचे मांडलेले सिद्धांत असतात त्यांचे परीक्षण केले जाते आणि मग त्यावर नवीन सिद्धांताची निर्मिती केली जाते. समाजशास्त्र फक्त सिद्धांत मांडून होत नाही, तर त्याचे आपल्या जीवनामध्ये उपयोगी होतो. त्यामुळे याला उपयोजित विज्ञानसुद्धा असे म्हणतात. तिसरा मुद्दा आहे समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. म्हणजे समाजशास्त्र हे सत्यावर आधारित विज्ञान आहे. समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे. समाजात जे जसे घडते त्याचा तसा अभ्यास केला जातो. समाजात काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो. उदाहरणार्थ, समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच नैतिक, अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जातो. म्हणजेच समाजशास्त्र असं सांगते की समाजामध्ये काय असले पाहिजे असं तो सांगत नाही. त्यापेक्षा समाजात काय आहे, काय घटना चालू आहे, कसे संघटना आहे, कसे विघटनात्मक घटक आहेत, तसेच कसे समाजामध्ये नैतिक आणि अनैतिक घटक आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. चौथा मुद्दा असा की समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करते. यात समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही, तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजशास्त्र हे एखाद्या विशिष्ट घटकांपुरती मर्यादित नाही, तर हे समग्र विज्ञान आहे. हे समाजातील समग्र घटकांचा अभ्यास समाजशास्त्र करतो. पुढचा मुद्दा आहे समाजशास्त्रात उदय व व्याप्ती. आता आपण समाजशास्त्राचा उदय पाहूया. तर समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यांच्यामध्ये संबंध असतो आणि त्या काळावर त्यांचा प्रभाव असतो. तसेच त्यांच्यात सुसूत्रता असते. म्हणजेच काय, तर प्रत्येक काळाची सामाजिक परिस्थिती ही वेगवेगळी असते. समाजामध्ये असलेले लोक हे वेगवेगळे असतात. त्या सामाजिक परिस्थितीमुळे त्यांच्यामध्ये जे संबंध निर्माण होतात, जे त्यांच्यामध्ये विचार निर्माण होतात, हे सगळे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या काळातील सामाजिक परिस्थिती व त्यातील संबंध जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे
प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले. त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच युरोपमध्ये जे फ्रेंच क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळे समाजामध्ये अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडून आले आणि त्यातूनच समाजशास्त्र हे एक नवीन विद्याशाखा म्हणून त्याचा उदय झाला असं आपण बघतो. या बदलांच्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असे म्हटले जाते. कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्त्वे त्यांच्या विचारांना मूर्त, प्रकट रूप प्राप्त झाले. प्रबोधन काळात पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल झाले व विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या. म्हणजेच या प्रबोधन काळात अनेक जे पारंपरिक विचार होते त्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल झाले. आता लोकांच्या विचार करण्याच्या व वास्तवाकडे बघण्याच्या नवीन त्यांच्या दृष्टी निर्माण झाल्या असं आपण म्हणू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली, त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. तर युरोपमध्ये जी फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाली, त्यांनी काय झालं की तो प्रबोधन काळाचा युग त्याला म्हटलं जातं. कारण त्यावेळेस अनेक वैज्ञानिक विचार असे लोक वैज्ञानिक पद्धतीने विचार करू लागले. त्यांच्यातील जे पारंपरिक जुने विचार होते ते नाहीसे व्हायला लागले व ते नवीन पद्धतीने आपल्या जीवनाकडे बघू लागले. हे सगळे जे व्यावसायिक क्रांती झाल्या, त्यातून लोकांमध्ये एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि त्यामुळेच समाजशास्त्राचा उदय झाला. औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जुन्या युरोपातील गोष्टींना आव्हान उभे केले. वर्गाची पुनर्रचना झाली. जुनी वर्गव्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग निर्माण झाले. धर्माला आव्हान निर्माण झाले. धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले. कौटुंबिक संरचना, मूल्ये बदलली. महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला. राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील बदलली. म्हणजेच औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जुन्या युरोपमध्ये अनेक बदल घडवून आणले. या काळात धर्माला आव्हान मिळाले. कौटुंबिक संरचना आणि त्याची मूल्ये बदलली. महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला. राजेशाही नष्ट झाली. लोकशाहीचा उदय झाला. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील या काळामध्ये बदलली. या सर्वातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण पाहू. सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तींचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांच्या परिणामांमुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले व त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला.